भवी वैभव शैव परंपरा संपूर्ण वारकरी पंथाच्या निमित्ताने या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांनी जगाला वाटली. सगळ्या देशिकांनी त्यांचं परत अनुसरण केले पुढे, म्हणून त्याला देशिक राज म्हणतात. ज्ञानी यांचा राजा म्हणतात त्यांना, ज्ञानी यांचा गुरु म्हणतात त्यांना महाराव म्हणतात. त्यांचं वैभव, त्यांचं वर्णन कितीही तुम्ही करत गेला तरी तुमची वाणी होते श्रमेण अशक्य वा. थकल्यामुळे न गुणानाम येत कया, गुण संपले म्हणून वाणी थांबणार नाही. तुम्ही थका. पुष्पदंतांचा आहे असित गिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुर तरु वर शाखा लेखनी पत्र मुर्वी नगती तव गुणानाम ईश पारमयाती. हे तसं ज्ञानदेवाच्या बाबतीत करत राहा. मोठ्याला कमी केलं असे ज्ञानदेव महाराज. लोकसंवादात्मक ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली. आत्मसंवाद करावा वाटला त्यांना, अनुभवानं तुमच्या हातात दिला. आपल्या मित्राशी केलेला हृदय संवाद, पत्ररूप संवाद चांगदेव 65 आपल्या हातात दिला. नामधारक भक्ताशी केलेला संवाद हरिपाठ तुमच्या हातात दिला. आणि वारकऱ्याच्या भक्तीला उधाण यावं शब्द ब्रह्माच्या साह्याने, नाद ब्रह्माच्या जोडीने त्या विठ्ठल रूप परब्रह्माला कीर्तनाला नृत्य करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग गाथा लिहिली. त्या अभंग गाथेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. अनेक प्रकरणे, वासुदेव आहे, त्यात आंधळा आहे, त्यामध्ये गवळणी आहे, पंढरी महात्म्य आहे, कुंडलिक वर्णन आहे. त्यांच्या चारही ग्रंथात तुम्हाला कुठे विठ्ठल दिसणार आहे. कोणी सांगायचं गाथा बाजूला ठेवून हे ग्रंथ वारकरी संप्रदायाचे अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, हरिपाठ, कुठे नाही विठ्ठल नाही, कुंडलिक नाही, चंद्रभागा नाही, काहीच नाही. सगळ्या जगाचं वर्णन केलंय, गंगेचं केलंय, सगळीकडलं केलंय, कुठेच नाही. बऱ्याचदा आठवतं ना की शरीर तपाचं वर्णन करताना सकळ तीर्थांची धुरे एका माता पितरे या सेवे किर शरीरे लोड की. कारण माहिती का, एक असं एकादशी होती. आता एक गुळ आणला काही साखर, म्हणजे साखरे महाराजांचे शिष्य गुळ खात नाही म्हणे. आता साखरे महाराजांचा गुळाला काय संबंध आहे. असू द्या. आता गुळ नाही. ही ओळी येताना त्यांना पुंडलिक आठवण नसतील केवळ. अनुद्रेकरं वाक्यम सत्यम प्रेहितं ते स्वाध्याया भेसरते व अंगण्यंत पूज्यते शारीरक पूज्यते. ते सांगत असताना त्याला पुंडलिक आठवला नसेल का, हे नाहीये ज्ञानेश्वरी. कुठलाच वारकरी संप्रदाय विषय येत नाहीये. गाथा जर तुम्ही हातात घेतली तर तुम्हाला सगळं वैभव तिथे पाहायला मिळेल. ज्ञानात रमणारा महात्मा इतका भक्तीत रमला, सगळ्यांनी पुढे त्यांचा आदर्श घेतला. हे आपल्या संतांचं वैभव आहे. निर्गुण बोध संपादन केल्यानंतर सुद्धा जो भक्तीमध्ये रमलेला आहे त्याला संत म्हणतात. कोणाला संत म्हणतो. तत्वज्ञानानंतर जो लोकसंग्रहासाठी जगाच्या उद्धाराकरता सर्व भक्ती कामगिरी करून जगाला दिशा देत समजा ग्रह करत फिरतोय त्याला साधू असं म्हणतात. कुणाला संत तो येत नाही. देशिकराज असलेले ज्ञानेश्वर महाराज त्यांचा एक छोटासा अभंग आहे. आणि